सुरुवातीलाच बातमी नाशिकमधून। आयारामांमुळे नाशकामध्ये सध्या भाजपची नाचक्की झाली आहे। भाजपमध्ये आलेल्यांना मामा राजवाडेंसह आता इतर आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। सरकारवाडा गोळीबार प्रकरणी आता कारवाईला अधिकच वेग आलेला आहे। नाशिकमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी संदर्भात नाशिक पोलीस आक्रमक झालेले आहेत आणि कठोर कारवाई पोलिसांकडून केली जात आहे। या सगळ्यात कारवाई दरम्यान काही भाजपच्या नेत्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे। या सगळ्यात कारवाईमुळे भाजपची प्रतिमा कुठेतरी मलिन होतोय का अशा पद्धतीचा सवाल उपस्थित होतोय। या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे नेते आहेत। पेशकर सर, मागच्या काही दिवसांपासून आपण नाशिकमध्ये बघितलं तर एकूणच गुन्हेगारी वाढत होती आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केलेली आहे, पण भाजपचे काही स्थानिक नेत्यांना या सगळ्यामध्ये अटक केलेली आहे आणि म्हणून भाजपची प्रतिमा मलिन होतोय असा कुठेतरी चर्चा सुरू आहे। खरं तर आपण हे पाहिलं पाहिजे की पक्ष हा इतका मोठा आणि विस्तारलेला आहे की त्यामध्ये सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना भाजपचं आकर्षण निर्माण झालं आहे आणि सगळेच लोक भाजपमध्ये यायला लागलेले आहेत। मला याची नक्की खात्री आहे की अनेक ठिकाणी अशी चर्चा होते की भाजप काय वॉशिंग मशीन आहे का, यांना भाजप कसं काय घेतो। परंतु हे बघा, समाजाने ज्यांना नेता मानलं आहे, समाजाच्या एका छोट्या वर्गाचं का होईना पण ते नेतृत्व करतायत, त्यांना इच्छा आहे भाजपत यायची, ते आले, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं गुन्ह्यापासून अभय मिळत नाही हे आता सिद्ध झालेलं आहे। सगळंच काही निवडणुकीकरता करायचं नसतं, समाजासाठी झटणारी ही पार्टी आहे, त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ॲक्शन घ्यायची का नाही घ्यायची हे ठरवणारे आमचे नेते नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। त्यामुळे जनता भाजपच्या पाठीशी आहे आणि जनतेच्या पाठीशी भाजपचं शासन आहे। आगामी काळामध्ये पार्टीकडनं या लोकांवरती काय कारवाई एकूणच केली जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।